नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अत्यंत महत्वाचा विषय वक्फ बोर्डाचा विषय आणि काही दिवसांपासून केंद्र सरकार लागल्या हालचालीमध्ये. या वक्फ बोर्डाचे काही कायदे कानून बदलायचे आणि बदलावे लागतील, कारण इतक्या घाणेरड्या पद्धतीने हे वक्फ बोर्ड या देशातल्या जमिनी घेतय ना, अत्यंत धोकादायक आहे येणाऱ्या काळामध्ये. लक्षात ठेवा सर्वांनी, वक्फ बोर्डाचा या देशामध्ये 3रा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे, 31,000 काहीतरी नुसत्या मालमत्ता त्यांच्या नावावरती आहेत. म्हणजे देशातला 3रा सगळ्यात श्रीमंत त्यांचा तो बोर्ड त्यांनी घेऊन बसलाय. म्हणजे 92,000 एकर जमीन आहे, 92,000, आणि त्यातली 60 एकर फक्त आपल्या मराठवाड्यात आहे. ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा. तुम्हाला समजत नाहीये आपण किती शांत झोपलोय. आपले लोक काय म्हणून या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पवारांच्या मागे फिरतायत, आणि हे सगळे त्यांना जमिनी काढून देत आहेत, खेचून देत आहेत. हे वक्फ बोर्ड तुमच्या कुठल्याही मालमत्तेवर कधीही दावा ठोकू शकतं. उद्या येऊन सांगू शकता तुम्हाला की हे घर माझं आहे, ही जागा माझी आहे. तुम्ही काही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. तुम्ही जा, कुठेही जा. आणि वक्फ बोर्डानं जमिनी घेतल्या कशा? अशाच बळकवून घेतल्यात, अशाच पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून घेतल्यात. त्या तामिळनाडूमध्ये तर एका गावामध्ये 1500 वर्ष जुन्या असलेल्या मंदिरावरती वक्फ बोर्डानं दावा सांगितला. 1500 वर्ष असलेल्या जुन्या मंदिरावरती आज बिचारा त्या गावकऱ्यांना सोडून जावं लागलं ते गाव. इतकी भयावह परिस्थिती आहे सगळी. म्हणजे तुमची जी स्थावर जंगम मालमत्ता आहे त्याच्यावर देखील वक्फ बोर्ड कधीही दावा ठोकू शकतं. मग हे सगळं करणारं वक्फ बोर्ड काल जेव्हा हे सगळं दुरुस्ती विधेयक काढलं नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने, हे विरोधक अक्षरशः झोपले. हे विरोधक त्याच्या विरोधात आवाज उठवतात की सांगतायत की हे वक्फ बोर्ड जर हात लावण्याचा प्रयत्न केला तर मग देशात दंगली घडतील, काय काय होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या वक्फ बोर्डाला हे विरोधक सगळे गुरवाळतायत ना, तो वक्फ बोर्ड तुम्ही हिंदूंच्या माथी लावताय. त्यांच्या हिंदूंचं वाटोळ करण्यासाठी त्यांना हे विरोधक सगळे पाठिंबा देत आहेत. काय कुणाच्या जमिनी वक्फ बोर्ड घेणार आहे? हिंदूंच्या जमिनी घेणार आहे. तुम्हाला माहित नाहीये काय आहे याला? जिहाद, लँड जिहाद असं म्हटलं जातं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की ज्याच्या हातामध्ये जमीन असेल, ज्याच्या हातामध्ये भूगोल असेल ना, तोच माणूस इतिहास घडवू शकतो आणि तोच माणूस चिरंतन टिकू शकतो. काय आहे मराठ्यांचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास आपण काय बघितला? काय म्हणजे जेवढे महाराजांचे गडकिल्ले महाराजांनी वाढवले, तेवढं मराठ्यांचं, तेवढं आपलं हिंदूंचं साम्राज्य वाढलं. या सगळ्या गोष्टीच्या पथ्यावरती किंवा या मार्गावरती सगळे लोक चालतात. हळूहळू घेत आहेत हिंदूंचं सगळं काढून, आणि त्यांना पाठिंबा देणारी सगळी आपली पिलावळ. आणि त्याच्यामुळं वक्फ बोर्डाच्या विधेयकामध्ये दुरुस्ती होणं किती महत्वाचं आहे. मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की कसं हे अचानकपणे कोणाच्या जमीन हक्क सांगू शकतात, कोणाची जमीन घेऊ शकतात. त्याच्यामध्ये कुठलंही केंद्र शासन किंवा कोणतीही गोष्ट हस्तक्षेप करत नाही. सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अनेकांनी याच्याबद्दल अभ्यास देखील केला असेल. तुमच्या आजूबाजूला अनेक अशा घटना घडल्या असतील. ते परवा वडनेर गावात, कोल्हापूरच्या, मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये, इथे देखील ही सारखी अगदी परिस्थिती घडली. याच्यावरतीच केंद्र शासन आता कुठेतरी शिक्काम मोर्तब करते किंवा त्यांना कुठेतरी थांबवतंय, आणि त्याच्यासाठी हे विधेयक अत्यंत येणं फार महत्वाचं आहे. मी तर म्हणतो तो वक्फ बोर्ड पूर्णपणे बरखास्तच करून टाकायला पाहिजे होता. पण कुठंतरी नरेंद्र मोदींनी आपले हिंदू मोदींसोबत नाहीत म्हणून या गोष्टीला ते उघडपणे हात घालत नाहीये. हे लक्षात घ्या. कारण ज्या राम मंदिर मोदींनी बांधलं त्या राम मंदिराच्या जागेवरतीच मोदींना मतदान झालं, आणि सगळ्यात मोठी हिंदूंनो आपली हार आहे, आपली शोकांतिका आहे. पुढे पाहूया की नक्की काय वक्फ बोर्डामध्ये सगळ्या गोष्टी, विधेयक नक्की हे जे सांगतायत ना, आता चुकीच्या गोष्टी पसरवतात हे सगळे विरोधक की हे असंच होईल तसंच होईल, या मुस्लिमांना घाबरवतायत सगळ्यांना. तुम्हाला सांगतो नक्की काय काय या गोष्टी होणार आहेत या सगळ्या विधेयकामध्ये, आणि वक्फ बोर्डाला कसा आळा घातला जाईल यातून. तुम्हाला सांगतो नक्की काय गोष्टी या वक्फ बोर्डाच्या सगळ्या विधेयकामध्ये होणार आहेत. म्हणजे काय दुरुस्ती नक्की केंद्र सरकारने केली, कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींना थोडंसं हाताशी घेणं. कारण हे बेफाम सुटले होते. म्हणजे 1954 अगदी 92च्या साली पी.व्ही. नरसिंहराव त्यांनी मोकळी सूट देऊन टाकली या वक्फ बोर्डाला. मोकळी सूट घ्या, साला कुणाची जमिनी घ्या, जा हिंदूंच्या घ्या, कोणाची ओरबाडून घ्या, तुमच्यावर कुठला कायदा मी लावणार नाही. हे असलं घाणेरडं काम या काँग्रेसनं करून ठेवलं या देशामध्ये. आणि वक्फ बोर्डाच्या नावे आज 92,000 एकर जागा आहे. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात फक्त 60,000 एकर जागा आहे. तळपायच्या मस्तकात जाते साले. ऐकून आम्ही काय करतोय? आमच्या देवस्थानांचं, आमच्या देवांचे पैसे इकडे जाणार सरकारी तिजोऱ्यातनी टॅक्स बिकच्या स्वरूपात. यांचे पैसे कुठे जात आहेत? यांना नाही टॅक्स लावला जात, यांच्यावर नाही कुठली बंधनं आणली जात. कुठेतरी आपण जागे राहणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं हे बघा विधेयकामध्ये काय यांनी केलं, मोदींनी सरळ फक्त सांगितलं याच्या पुढे जो वक्फ बोर्ड कुठलाही व्यवहार करेल तो सगळा केंद्रीय पोर्टलवर दिसला जाईल, त्याला अधिकृतपणे तो दिसेल आम्हाला काय तुम्ही व्यवहार केलात, कुठे केलात, कसा केला. त्याच्यामुळे ते सगळं विवरण तुम्हाला केंद्र सरकारच्या पोर्टलवरती दिसेल. ते पोर्टलवरती आणावं लागेल. सगळ्यात मोठी ट्रान्सपरन्सी
कामही नरेंद्र मोदींनी करून केले किंवा करता येतील, करणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे आता याच्या पुढे वक्फ बोर्ड अचानकपणे कुठलाही दावा सांगू शकत नाही कुणावरती. म्हणजे उठसूट कुठेही माझं मंदिर आहे, ते माझं गाव आहे, ही माझी जागा आहे, हे आमचाच दावा आहे, असल्या गोष्टी करणार नाहीत. ती जर केली तर केंद्र सरकार याच्यामध्ये पडताळणी करेल. त्याच्यासाठी एक महत्वाची समिती असेल. ती समिती सांगेल की ही जागा नक्की तुमची आहे का, त्याला काय इतिहास आहे. म्हणजे उद्या उठसूट साले कुणावर सांगतील, उद्या तुमच्या घरांवरती घरापर्यंत येतील, म्हणतील हे माझंच घर आहे, मग तुम्ही काय करा म्हणत बसायची वेळ येईल. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींना या सगळ्या विधेयकाला आता मंजुरी देणं फार महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता वक्फ बोर्डामध्ये काम करायला महिलांना देखील नरेंद्र मोदी प्राधान्य देतात. म्हणजे एक माणूस ज्याला हिंदू मुस्लिम विरोधी म्हटलं जात आहे, तो माणूस मुस्लिम महिलांचं देखील मग किती विचार करतो, हे साधी गोष्ट आहे. मला फार आवडलं. म्हणजे त्याच्यामध्ये आता मुस्लिम महिलाही सगळ्या त्या प्रशासकीय त्यांच्या वक्फ बोर्डाच्या सेवेमध्ये काम करू शकतात. त्याच्यानंतर वक्फ बोर्डाला मिळणारा पैसा हा वक्फ बोर्डानं आता अनाथ मुलांवरती, विधवा बायकांवरती किंवा सामाजिक घटकांवरती खर्च करावा. जो हे वक्फ बोर्ड कुठं कुठं खर्च करतं ते आम्हाला माहिती आहे. कुठं कुठं कसं कसं खर्च होतं. त्या बांगलादेशमध्ये हिंसा घडवा कसे कुठून कुठून पैसे जातात, कुठल्या संघटनांना, मग त्या ISIS असो किंवा देशात कुठे करतात ना उंदरासारखी बिळं पाडतात, यांना कुठून पैसा येतो हे आम्हाला माहिती आहे. विशाळगडाच्या मागच्या त्या सगळ्या गोष्टींसाठी कुठून सगळा पैसा आला दंगल बिंगल घडवण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे हा पैसा आता चांगल्या ठिकाणी जावा. कारण आपल्या मंदिरांचा पैसा कुठे जातोय, कुठेतरी ट्रस्टींना, कुठेतरी एखाद्या संस्थेला जातोय ना आपल्या मंदिरांचा, हिंदूंचा पैसा. आणि यांचा पैसा कशात जातोय, देशद्रोहासाठी जातोय ना. मग याच्यावरती कुठेतरी अंमल आणण्यासाठी अत्यंत उत्तम निर्णय मोदी सरकारने सगळा घेतलाय. ते 4-5 फक्त गोष्टी विधेयकामध्ये आहेत. एवढं केलं तर या विरोधकांच्या खालनं बुडा लागली, चणचण भाजायला लागली ती सगळी लोक, घाबरायला लागली ती सगळी. उद्या वक्फ बोर्ड रद्द झाला तर होणार काय मग मुस्लिमांचं ना आपलं. असले घाणेरडे विरोधक या देशाला घातक आहेत. एवढं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. जरा ते आपल्या हाताऱ्या कोताऱ्यांना सांगा, एक चपटी घेतली की काँग्रेसला आमचा पंजा, हाताला मतदान करू, पवार साहेबांना मतदान करू. अहो याच पवार साहेबांनी यांनी 60,000 एकर जमीन यांच्या नावाला केली. लक्षात ठेवा. या वक्फ बोर्डाच्या किल्ल्यांपर्यंत येऊन पोहोचले, तुमच्या छत्रपतींच्या किल्ल्यांपर्यंत. लाजा वाटू द्या, जरा लाजा वाटू द्या तुम्हाला. तुमच्या घरांपर्यंत येऊन पोहोचले आणि यांना या सापांना दूध पाजणारे कोण आहे, आपलीच लोक आहेत, आपले राजकारणी. त्यांना मतदान करणारे कोण, हेच क्वार्टरवाले, बकरी बिकरी खाऊन मतदान करणारे असले बेवडे सगळे घाणेरडे अवलादी हेच यांना मतदान करणार. त्याच्यामुळे तरुणांनो जागे व्हा. आपण नवीन सुशिक्षित पिढीतली लोक आहोत. आता आपल्याला नक्की काय करायचंय आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी, त्या मायभूमीसाठी, हे आपल्या सर्वांनी एकदा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या मायभूमीच्या रक्षणासाठी कोण लढतंय याचा देखील आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे. या वक्फ बोर्डाच्या विधेयकावरती ते विरोधक तुटून पडलेतच, ते आपल्याला माहिती आहे. काँग्रेस विंग्रेस, हे राष्ट्रवादी, हे सगळे ते ममता फिमता इंडिया अलायन्स वाले. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, एक माणूस महत्वाचा आहे. ते जेव्हा त्यांनी या गोष्टीवरती विरोध दर्शवला ना, अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः. ते म्हणजे उद्धव ठाकरे. ज्या बाळासाहेबांची हयात गेली, अख्खी हयात यांच्या विरोधात आवाज उठवण्यात त्यांचे पुत्र काय बोलतायत, वक्फ बोर्डाच्या सगळ्या त्या विधेयकाच्या विरोधात उभे राहतात. या विरोधकांच्या नादानं उद्धव साहेब जरा कधीतरी बाळासाहेबांच्या फोटो समोर एकटे उभे राहा, त्या घरात जिथं मातोश्रीवर राहताय ना तिथं, आणि फक्त बाळासाहेबांच्या नजरेत नजर घालून बघा आणि फक्त सांगा बाळासाहेबांना की बाबा मी जे करतोय ते योग्य करतोय. फक्त तेवढं म्हणण्याची तुमच्यात ताकद असू द्या. काय करताय तुम्ही हिंदूंच्या, म्हणजे तुमच्या आजोबांनी, तुमच्या वडिलांनी आयुष्य हिंदूंसाठी झटण्यात घालवलं. तुम्ही त्या छाटोक मोठोक खुर्चीसाठी या सगळ्या गोष्टी इतक्या खालच्या थराला जाल असं कधीच नव्हतं वाटलं. साहेब तुम्ही विरोधात उभे राहिला असता ना, विरोधात, अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहिला असता. खंबीरपणे तुम्ही जर म्हणता ना अन्याय झाला माझ्यावरती, निश्चित खंबीरपणे उभा राहिला असता. पण या पवार साहेबांच्या नादानं तुम्ही या असल्या टोळक्यांमध्ये जाऊन बसला. तिथं सगळ्यात मोठी चूक केली साहेब. आणि आपल्या शिवसेनानं आपलं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व ज्यांनी अख्खा आयुष्य घालवलं यांच्या विरोधात, ह्या सगळ्यावरती तुम्ही पाणी फिरवलं साहेब. खरंच मला आज वाईट वाटलं या सगळ्या गोष्टी पाहता. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पुन्हा या सोडून द्या सगळ्या गोष्टी, पुन्हा एकदा खंबीरपणे इकडं हिंदुत्ववादी सरकार सोबत उभे राहाल अशी अपेक्षा करतो आम्ही सर्व शिवसैनिक आणि आम्ही सगळे हिंदू लोक. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. वक्फ बोर्डावर हे विधेयक लागणं, ह्या सगळ्या कायद्यांमध्ये दुरुस्ती होणं किती महत्वाचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षितेसाठी या सगळ्या गोष्टी होणं फार महत्वाचं आहे. नाही तर बांगलादेश सारखा भारताची ही परिस्थिती होईल आणि तुम्हाला आम्हाला कुठंतरी पलायन करावं लागेल. पुन्हा इतिहासाची तीच वेळ येईल जी 450-500 वर्षापूर्वी आली होती. त्यानंतर छत्रपतींनी तुम्हाला आणि आम्हाला जगण्याचा अधिकार मिळवून दिला.
त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्या तुम्ही लक्षात घ्याल अशी माझी अपेक्षा. भेटू पुन्हा एकदा का नवीन विषयासोबत, जो हिंदूंच्या चांगल्या भविष्यासाठी असेल. एक आमचं काम आहे जनजागृती करणं. अनेक ठिकाणाहून आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, आम्ही त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुम्ही त्या पाहत असतात. एवढंच तुम्हाला मला सांगायचं होतं या विषयाबद्दल. भेटू पुन्हा एकदा नवीन विषयासोबत. धन्यवाद.